पाहू शकता तुम्ही आपला पक्षी येतोय मित्रांनो. पाहू शकता तुम्ही आता थोड्याच वेळात आपला पक्षी येईल इकडे. चांगला आहे का रे? ओके जमून का तुला जायला? तिथे 2 आणलेत ना? पावसाच्या आधी सगळे आणून घ्या. तर मित्रांनो 2 कॅरेट आणलेत म्हणजे 200 पक्षी आलाय त्याच्यात. पुन्हा कॅरेट आणायला चालले. पावसाचं वातावरण झालंय जबरदस्त. कुठल्याही क्षणी पाऊस येऊ शकतो मित्रांनो. आम्हाला पाहू शकता तुम्ही रोडवर गाडी थांबलेली. आपलं जे फार्म आहे मित्रांनो अहिल्यानगर दौंड बारामती हायवेला रोड टच आपला फार्म आहे. आपण मरेवडगाव या ठिकाणी आपला फार्म आहे मित्रांनो हायवेला. आणि पाहू शकता तुम्ही मी खिडकीतून का लावतो मित्रांनो, तर मी 20 वर्ष झाले बेडवरच असतो. मला चालता येत नाही, बाहेर जाता येत नाही. पाहू शकता आपण पिल्लं आले घातले. आणि कार्तिक गेला कॉलेजला, इंजिनिअरिंगला येतो लास्ट इयरला BA मेकॅनिकलला. त्याच्यामुळं कार्तिक बघ मी आणि कार्तिक पोल्ट्री फार्मचे सर्व पिल्लं घ्यायचं काम चालू आहे त्यांचं. आणि मी आपला व्हिडिओ काढायचं काम चालू आहे माझं. मित्रांनो पाऊस भयंकर येणार आहे. तुफान आभाळ आले मित्रांनो. तुमच्याकडे आहे का कमेंट करून सांगा. 4 कॅरेट आले, अजून 4 यायचे. हां कंप्लीट 3 वाजले. हो किती झाली? 6 झाले ना? सहाशे झाले का? 600 ना? मांजर बघा जाईन तिकडे. एक 6 महिन्यापूर्वी मित्रांनो आपले असेच 8 दिवसाची पिल्लं होते. आणि मांजर रानबोका त्याने 600 पिल्लांपैकी 400-450 पिल्लं ओके कार्यक्रम केला मित्रांनो त्यांनी. ते पिल्लं मारून टाकले. रात्री 2:30-3च्या दरम्यान 300 मारले. आणि सकाळी 11 वाजता 150 पिल्लं बोक्यांनी मित्रांनो मारून टाकले. खाल्ले तर नाही पण त्यांच्याबरोबर खेळून सगळे मारून टाकले. आणि हे आता हे 2 म्हणजे 6 आणि 2 8 कॅरेट म्हणजे 800 पिल्लं आलेत आपले मित्रांनो. आता पिल्लं आपण मोजून घेणार आणि मग ते ब्रूडिंगच्या ठिकाणी टाकणार. तुम्हाला दिसत असेल ब्रूडिंग केले आतमध्ये. पलीकडचा पडदा लावला आपण कारण पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं पडदा लावून घेतला. चला तर मित्रांनो त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवे. धन्यवाद. आता बारामतीला जायचं आहे, परत कोल्हापूर. 11,000. हाँ हाँ